क्विक विकेट्स, ओनली 3 ऑन द बोर्ड। 3 रन 3 विकेटों के नुकसान पे। सुबह का सत्र है सर, जिस तरह से गेंदबाजी हुई है, मैं कहूंगा गेंदबाज ने पहले ओवर में भी राहुल ने जो गेंदबाजी की थी, किफायती गेंदबाजी रही, फील्डरों ने साथ दिया। दूसरा ओवर में जिस तरह से गेंदबाजी हुई सुनील माली द्वारा, जिनकी गेंदबाजी भी बेहतरीन रही, और अब 3 विकेटों के नुकसान पर जो केवल नुकसान पर 3 रन, यानी कि धीमी शुरुआत। कल भी तो देखना इस बार जिस तरह से बल्लेबाज आएंगे। अब नए बैट्समैन एक मिनट पंचा शिवम नववा है, येऊ शकते शिवम केनी युवा आए हैं 9 नंबर। तर 9व्या क्रमांकाचा खेळाडू येऊ शकतो, 9व्या किंवा 10व्या क्रमांक। 3, 9, 10 आणि 11 खेळाडू धीरे से गेंद को टैप कर दिया, एक रन बना, दूसरे के लिए दौड़ लगा चुके हैं, खतरा। भरपूर मागे चापराकडे शॉट सिलेक्शन झालं, रनिंग बिटवीन द विकेट मी म्हणे थोडी कमजोर राहिली, आणि दुसरी धाव घेताना स्क्रीनवरती बघू शकता भरपूर मागे होते। वेल अंपायर बला हिकारे सर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत। बिल्कुल योगेश, 4 विकेट गिरे हैं और 4 रन बने। ऐसा लग रहा है कि विकेटों और रनों के बीच में एक रेस लगी, दौड़ लगी है। जिस तरह से विकेटें गिरे लगातार, नए बैट्समैन बल्लेबाजी को आए शिवा। क्या बॉलिंग कर रहे हैं सुनील माली, लेग ब्रेक गेंदे कर रहे हैं, राइट आर्म राउंड स्टंप्स मुड़ते हुए। इस मर्तबा विद टाइट स्विंग किया, फिर फील्डर मौजूद है, मिड विकेट के खिलाड़ी को भेजना बहुत मुश्किल। एक और विकेट। एक बात तो है कि कैचिंग बहुत जबरदस्त हुई। ये देखिए, फ्रंट फुट को अलग कर दिया था, विद टाइट स्वंग कर दिया ऑन साइड में, फिर से बढ़िया कैच, बेहतरीन। होम फोटो लाइव आप देख रहे हैं, सुंदर टेलीकास्ट फिर से दिखाया जा रहा है। विद टाइट स्वंग कर दिया था। नए बैट्समैन बल्लेबाजी को आ रहे हैं, मरता क्या ना करता, साहिल केनी को अब भेजा गया है, क्योंकि यहां से रन नहीं बन रहे हैं और स्कोर है इस वक्त केवल 4 रन 5 विकेटों के नुकसान पे। सर शुरुआत तो बहुत कमजोर हुई है, अब उम्मीद है साहिल केनी इस टीम के स्पॉन्सर है। बिल्कुल आज खंडों के ऊपर जिम्मेदारी भी आ चुकी है। सर आज मौका मिला है, देखना है कि साहिल अपने टीम को, जो कि टीम की बल्लेबाजी बीच मझदार में है, तूफान में है, साहिल केनी उसको साहिल पे लगाते हैं या नहीं। बहुत ही जबरदस्त स्ट्रोक प्लेयर हैं, लेकिन कहा जाता है दबाव की स्थिति में आप बल्लेबाजी करते हैं तो आप ज्यादा महान पकड़े जाते हैं। लेकिन सामना कर रहे हैं बैट्समैन बंडू माली, क्या बॉलिंग कर रहे हैं। फिर से लेग ब्रेक अजीबो गरीब ढंग से फोर्स किया, कंट्रोल शॉट डीप वाइड मिड ऑन पर, अच्छी कॉल साहिल की। 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 6 रन 5 विकेटों के नुकसान पे। 6 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। गेंदबाजी कर रहे हैं सुनील माली,
धूप अब खिली हुई, बादलों से सूरज झांकता हुआ। और बढ़िया गेंद, लॉन्ग भी शफल करना चाहते थे, विकेटों के ऊपर से चली गई थी विकेट कीपर के दस्तानों में। बहुत अच्छी बॉलिंग की अभी तक सुनील माली ने, बल्लेबाजों को बांधे रखा है, कोई अवसर या मौका नहीं दिया है बड़े शॉट खेलने का। रन कम विकेटें ज्यादा, ऐसा चलता हुआ। 6 रन और 5 विकेट। सुनील फ्लाइट दिया, खेलना चाहते थे गेंद को कवर्स में, बल्ले का मुंह ज्यादा खुल गया, लेकिन यहां रनिंग बिटवीन द विकेट बहुत तेज, 2 रन बना लिए बैट्समैन ने। हालांकि शॉट अच्छा नहीं था, स्ट्रोक अच्छा आता हुआ। देखना है बैट्समैन का क्या इशारा आता है, अंपायर का। आउट हो गए, छठा विकेट गिरता हुआ। स्कोर है 8 रन 6 विकेटों के नुकसान पर। क्या लगता है योगेश, क्या ये विकेट इसी तरह बलिदान दिया गया? बिल्कुल सही कहा रणनीति के सर, तहत। क्योंकि आप रेगुलर प्लेयर हैं इस टीम में, तो बिल्कुल इंतजार था उन खिलाड़ियों का। जब तक 2 ओवर नहीं खत्म होते तो ये बल्लेबाज नहीं आ सकते, और इंतजार था जिस खिलाड़ी का, जिस मैदान के ऊपर। अब आएंगे बल्लेबाज। नए बैट्समैन यशपाल माली। देखिए, ये वो क्रिकेटर हैं जिन्हें कई जबरदस्त इनामात मिले हैं। बैट्समैन ऑफ द ईयर का भी उन्हें खिताब मिला था, वो भी BC4 सिटी क्रिकेट में। कमाल के खिलाड़ी हैं, लेकिन देखना है कि दबाव काफी बना लिया है। 2 ओवर 8 रन और 6 विकेट। तो साहिल और यशपाल माली पे बहुत कुछ डिपेंड करता है कि जो 3 ओवर है उसमें तेज रन बनाए। बिल्कुल सही कहा, जिससे आपने कहा कि दबाव बहुत सारा है सर, मगर दबाव में खेलने वाली ये खिलाड़ी है यशपाल माली, हमेशा दबाव में ज्यादा तौर पर खेलते हैं। तो इस बार भी अपनी टीम को जिताना है, तो अब आखिरी 5 ओवर तक उन्हें खड़े रहना है। देखिए, पिच पे दोनों जो खिलाड़ी है, साहिल केनी यंग युवा ब्लड है और यशपाल एक्सपीरियंस कंपेनर है। देखना है कि दोनों के बीच क्या रणनीति होती है। स्कोर लेकिन बहुत कम है, 8 रन है, 6 विकेटें गिरी है और गेंदबाजी में भी परिवर्तन किया गया है। हरीश पाटिल को गेंदबाजी के मोर्चे पे लगाया गया है। आज लगातार सूरज और बादलों के बीच में आंख मिचौली चलती हुई MPL में, मानकोली प्रीमियर लीग सिल्वर जुबली में गुरुदत्त स्पोर्ट मानकोली ऑर्गेनाइज, दर्शक भी ज्यादा जुड़ते हुए अब यूट्यूब और टेलीविजन सेट पर। तो बिल्कुल सर, कल भी इस तरह का सिलसिला था, जो शुरुआत के 2 ओवर रहे, बहुत कम रन बन रहे थे, उसके बाद में जो रनों का रफ्तार था वो बहुत तेजी के साथ बढ़ रहा था। फिर एक बार गेंदबाज तैयार। राइट आर्म ओवर द विकेट। तो नेक्स्ट मॅच मी पुन्हा एकदा विनंती करेल श्री साई 11 टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर संतोष स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन, आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस। ये देखिए, बहुत खूबसूरत गेंद जिस पे काम तमाम हो गया साहिल केने का। साहिल केने भी ज्यादा कुछ नहीं कर पाए। अब हम कह सकते हैं कि आसमान में गहरे बादल, लेकिन चारधाम 11 के बल्लेबाजी पे भी गहरे कठिनाइयों के बादल मंडलाते हुए। स्कोर है 8 रन, विकेटें गिरी है 7। ऐसा लग रहा है कि विकेटों की झड़ी लग गई है। क्या खूबसूरत गेंद थी हरीश पाटिल की, थोड़ा मिस जज कर पाए वहां पर, ये सोच के कि शायद वाइड हो, और गेंद मिडल स्टंप उखाड़ कर ले गए। 1 मिनिट पंच थांबायचं आहे। पंच कॅप्टन, सरपंच 11 टीमचे कॅप्टन आपण संपर्क करा। सरपंच 11 टीम के कर्णधार, आपको कमेटी से संपर्क करना है।
खेल की फिर से शुरुआत होती हुई एमपीएल में आप सभी का हार्दिक स्वागत है। ये देखिए डगआउट दिखाया जा रहा है जहां पे काफी निराशा है इस वक्त। जिस तरह की बल्लेबाजी हुई थी, डगआउट में कहीं भी खुशी का माहौल नहीं है, क्योंकि कुल मिलाकर 3-3, 6-7 विकेटें गिरी और डबल फिगर में अभी तक स्कोर नहीं गया है। हालांकि ग्राउंड का मुआयना करें तो ग्राउंड बहुत ही खूबसूरत, न्यूजीलैंड के वेलिंगटन की याद ताज़ा होती हुई। दाईं और हमारे एक खड़ी मशीन प्लांट लग रहा है, लग के सामने पहाड़ियों और झाड़ियों के झुंड, पीछे ऐतिहासिक मानकोली गांव, राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। इस मरतबा कलाइयों का उपयोग टर्न कर दिया, ऑन साइड में 1 रन बना, स्क्वायर लेग से खिलाड़ी पहुंचे हैं, लेकिन 1 से ज्यादा कुछ भी नहीं। सूझबूझ बड़ा पुश खेला वहां पर, 1 रन से पहुंचा, स्कोर 9 रन, विकेट गिरी है 7, 9 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट। निश्चित एक सिंगल महत्वाची होती, कारण जेणेकरून स्ट्राइक एंडवरती यशपाल मालीला आमंत्रित केलं जाईल। क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, अक्खा मानकोली खेलेगा। आप देख रहे हैं पूरे मानकोली का शो, एमपीएल सिल्वर जुबली ईयर। पटकी हुई गेंद हुक करने की कोशिश यशपाल की, वाइड घोषित किया अंपायर ने। और देखना है शायद अंपायर कुछ कह रहे हैं गेंदबाज से। 1 फॉर दी ओवर, एक बाउंसर अप कर चुके हैं। यशपाल माली पे पूरा डिपेंड है, बहुत ही कमाल के खिलाड़ी हैं और इस खिलाड़ी ने ग्रामीण से लेकर सिटी क्रिकेट में अपनी छाप छोड़ी है। इस मरतबा पिछले पांव पे चले गए थे, देखना है क्या कुछ हुआ है। रन छुड़ाते हुए हॅलो, पंच खेळ थांबवायचा आहे। चारधाम टीमच्या कॅप्टनचं ऑब्जेक्शन आहे, फिर से कैप्टन को आना है, सरपंच 11 के कैप्टन, दोनों कैप्टन आना है। दीपेश माली हमारे बीच आ चुके हैं। लॉइन ऑफ मानकोली, आपका हार्दिक स्वागत है। 63 रनों की कल बहुत ही धुआंधार बारी खेली थी। देखना है क्या कुछ चर्चा होती हुई। फिर से मैं आपको बताता चलूं कि क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा, अक्खा मानकोली खेलेगा। आप देख रहे हैं एमपीएल सिल्वर जुबली ईयर में खेल जब रुका था, जब 2.3 ओवर्स हुए थे, स्कोर था 11, विकेटें गिरी थी 7। के डगआउट को दिखाया जा रहा है जहां पे थोड़ी सी निराशा है, क्योंकि जिस तरह की बल्लेबाजी हुई है चारधाम 11 की तरफ से। गुरुदत्त मानकोली स्पोर्ट्स का ये बिग शो आप देख रहे हैं। एमपीएल मानकोली प्रीमियर लीग में आप सभी का हार्दिक स्वागत है। सुबह का बहुत ही खूबसूरत समा, हमारे दाईं और कई हल्के बादल आसमान में है। नेक्स्ट मॅच कमिटी शिवाय निर्णय आपसमध्ये येऊ नये। तो निश्चित सामना स्टार्ट होईल। प्रथम आम्ही या ठिकाणी सूचना देतो प्रत्येक टीमला, 10 टीम आहेत, त्यांचे ऑनर असतील, कॅप्टन असतील। लक्षात ठेवा की तुम्ही जो निर्णय आहे तो कमिटीशी संपर्क करा, आपापसात कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नका, अन्यथा कमिटीकडनं तुम्हाला पेनल्टी दिली जाईल। प्रथम तुम्ही कमिटीकडे या, लगेच सामना सुरू करायचा, वेळ घेऊ नका। वेळेवरती सामना स्टार्ट झाले। काल आपले 3 सामने राहिले, त्यामुळे आज आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे। 11 रन 7 विकेटों के नुकसान पर गेंदबाजी के लिए तैयार होते हुए हरीश पाटिल 1 विकेट ले चुके हैं, वो भी बहुत बड़ी विकेट साहिल केनी की।
चला लगेच आपण त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. चालेल की नाही आपण जायचं लगेच डगआउट मध्ये. पंचांना विनंती सामना लगेच स्टार्ट करा. वेळ भरपूर झाला आपल्या या आजच्या पहिल्या मॅचला. एकूण आज आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे त्यामुळे वेळ जास्त जाऊ नका. अंपायर परेश महाजन और अंपायर प्रहलाद पाटिल हॉटमैन. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए सूरज फिर से बादलों के पीछे छुप चुका है और इस मर्तबा कट के अंदर की जानिब आई थी. क्लास करना चाहते थे, देखना है पैरों से टकराई. लेग बाय का इशारा, लेग स्लिप में गेंद को उठाया था. बहुत खूबसूरत था. इन कटर गेंदबाजी कर रहे हरीश पाटिल. टिप्पा खाने के बाद कहीं ना कहीं गेंदे कट के अंदर की जानिब आ रही है. 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 12 पे पहुंचा है. 7 विकेटों के नुकसान पे. 12 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. यशपाल माली पे सबकी निगाहें क्योंकि ओवर काफी बचे हैं, विकेटें हाथ में उतनी नहीं है. हरेश यशपाल माली के लिए इस मरतबा हुक कर दिया है खाली क्षेत्र में. गेंद वाइडिश फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. क्या कहेंगे योगेश, कमाल का शॉट. बिल्कुल सर. जिस तरह से यशपाल मालिक जो खिलाड़ी है टेनिस क्रिकेट के सबसे हार्ड हिटर बल्लेबाज है, मगर इस बार थोड़ा सा दबाव है. 7 विकेटें गिरी है, आखिरी तक उन्हें खेलना है. इस बात के ऊपर उन्हें ज्यादा गौर करना पड़ेगा. बिल्कुल इस तरह की स्थिति में उन्होंने कई मर्तबा अच्छी बल्लेबाजी की है. एक्सपीरियंस, अनुभव उनके पास बहुत ज्यादा है. एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर. हरेश फिर से पटकी हुई गेंद, दिशा में भटके, दूसरे मोहल्ले में गेंद को किया. गेंदबाजी है, दबाव है थोड़ा. सामने एक बड़े बल्लेबाज है. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए हरीश पाटिल. अब रन तेजी से बनते हुए 21 पे पहुंचा है. स्कोर कहीं ना कहीं 40 पे देख रहे होंगे यशपाल. इस मरतबा अच्छी वापसी. यॉर्कर लेन की गेंद थी, छोटी बैकलिप से पुश किया. शॉर्ट कवर में 1 रन. ओवर समाप्त होते हुए 3. कुल स्कोर है 22. विकेटें गिरी है 7. अगली 2 ओवर में ये लक्ष्य कहां जाके रुकेगा ये आपको बताएंगे बहुत ही मशहूर कमेंटेटर योगेश मडवी जी. तो थँक्यू सो मच व्हॉइस ऑफ भिवंडी सिद्दीकजी भावे सर, त्यांच्या समेत आज प्रथमच समालोचन करण्याची संधी आम्हाला लाभली. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मंगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. गणरायाला नमन करून आणि इथल्या ग्रामदेवीला वंदन करून आपण एमपीएस स्पर्धेला सुरुवात केली काल आणि बघता बघताच दुसरा दिवस आहे. पूर्ण मानकोळी गावातील खेळाडू एकत्रित आज तुम्हाला पाहायला मिळतील आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहानं मोठ्या ताटामाटानं या लीगचं आयोजन 25वे पर्व आपल्याला पाहायला मिळते. सिल्वर जुबली एमपीएल. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन घर बसल्या बसल्या देखील मॅचचा आनंद घेत आहेत त्या माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर मॅच क्रमांक पहिला आजच्या दिवसातील अर्थात या लीग मधला 8वा मॅच मैदानावरती सुरू. सरपंच 11 विरुद्ध चारधाम 11. म्हणजे चारधाम 11 टीमची सुरुवात थोडीशी नाजूक झाली. तर कालच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट अर्थात ऑरेंज कॅपचा मानकरी जो खेळाडू ठरला त्याला इथे आणि या
आइए देखते हैं यशपाल माली के क्लास को, किस तरह से उन्होंने गेंद को फेंक दिया दूर कहीं। ये देखिए आतिश माली, हालांकि बहुत ही एक्सपीरियंस है, थोड़ी सी छोटी गेंद थी, हालांकि खराब गेंद नहीं थी, हल्की सी शॉर्ट गेंद थी, बैकफुट पे चले गए, शॉट हम पुल किया, पावरफुल अंदाज में गेंद मिड विकेट के ऊपर जब निकली तो उस पर मोहर थी 6 रनों की। निश्चित जेवढ्या फटक्यामध्ये ताकद देखील आपण पाहिली, कारण ज्या प्रकारे बॉल मेमन एवढा पण खराब नव्हता, मात्र ज्या प्रकारे यशपालकडे ताकद आहे त्या ताकदीने चेंडूला त्यानं मिड विकेटच्या डोक्यावरून फेकलाय। धावसंख्या वेगाने वाढते, 28 रन, लॉस ऑफ 7 विकेट। सुरुवातीला परिस्थिती नाजूक झाली, मात्र इथनं येणारे 2 षटक त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत आणि यशपाल सारखा खेळाडू जर शेवटपर्यंत टिकला तर मात्र 50+ धावा तुम्हाला जरूर पाहायला मिळतील। पुन्हा देखिए दबाव की स्थिति में ये बल्लेबाजी किए, ये साबित करता है कि उनका जो क्लास है वो भी परमानेंट है, उनका जो फॉर्म है वो भी परमानेंट है। माना कि एमपीएल है, लेकिन यशपाल माली वो खिलाड़ी हैं, कोई पीएल हो कोई क्रिकेट स्पर्धा हो, वो बहुत ही मशहूर बैट्समैन है। निश्चित गोलंदाज तयार, पुन्हा एकदा सज्ज होतं स्ट्राइक एंडवरती खेळाडू, पुन्हा एकदा यशपाल माली ग्रेट बॅटिंग। कठीण परिस्थितीमध्ये जो रोल निभाव यशपाल मालीकडनं, मी म्हणेन क्लास खेळाडू। तो स्वतः खेळतो, त्याला साथ देखील दिली जाते। नो स्ट्राइक एंडवरती खेळाडू तुम्ही पाहता बिल्कुल डायनामाइट इनिंग खेल रहे हैं अपने टीम के लिए, वो भी दबाव की स्थिति में। आतिश पे अब थोड़ा प्रेशर आ गया है। पुन्हा एकदा हा फटका देखील Firmly driven, all on the ground, but equally stopped. Yashpal on fire now. He's on 28. Look at that. This telecast comes to you from Home Photo Live. 42 टीमची धावसंख्या पुन्हा एकदा ऑफसाइड मध्ये, सिंगल मेल आणि शेवटचा आपण पाहिला आतापर्यंत बॉल आठ विकेट है, 7 ही विकेट है। देखिए आतिश हालांकि बहुत अनुभवी थे, लेकिन आतिश पे बहुत जबरदस्त वार किया यशपाल माली ने। निश्चित साझेदारी महत्वाची आहे।
साजेदारी सर महत्वाची आहे, कारण ज्या प्रकारे सुरुवातीला विकटे पडल्यानंतर जर तुम्हाला एका मोठ्या धावसंख्येकडे जायचं असेल, तुम्हाला मोठी धावसंख्या बनवायची असेल, त्यावेळेस तुमचा पार्टनरशिप महत्वाची, आणि ती पार्टनरशिप आता झाली मैदानावरती. बिल्कुल. यशपाल आणि मोहित केणी यांच्यामध्ये आपण पाहिले एक चांगली पार्टनरशिप होती. आजम पटेल ने इस वक्त यशपाल माली और दीपेश माली और साहिल केने तीनों को ऑल द बेस्ट कहा है एमपी एल के लिए. आजम पटेल आपका हार्दिक स्वागत है. तर ड्रीम 11 सज्ज झाली आहे आपल्या स्वप्नातील स्वप्न साकार करण्यासाठी. ड्रीम 11 आखिरी ओवर के लिए विशाल को लाया. देखना है विशाल के सामने कितने विशाल स्ट्रोक्स लगाते हैं यशपाल माली. धीरे धीरे बादल छट रहे हैं और धीरे धीरे बल्लेबाजी के ऊपर जो बादल मंडला रहे थे उसको छांट दिया है यशपाल माली ने. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. 29 रन पे खेल रहे हैं विशाल. तो गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यशपालसाठी हा बॉल जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. जो चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अचूक फेकी देखील होती. त्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत यशपाल स्ट्राईक नंबर तोपर्यंत आपल्या टीमसाठी थोडासा धोका. त्यामुळे स्ट्राईक पासून त्याला कसं दूर ठेवावं याचा Yes, प्रयत्न मैदानावरती सुरू I आहे. think last one was a fine delivery, slightly slower one, and Yashpal not connect properly middle of the bat, straight to mid wicket. And I think this is the good tactic used by Sarpanch 11. तो निश्चित जाऊया मैदानावरती. टोटल स्कोर आम्हाला पाहायला मिळतो. स्कोर बोर्डवरती दाबा झाला 46 लॉस ऑफ 7 विकेट. लास्ट ओव्हर प्रोग्रेस. यावेळी एक्सपीरियंस क्रिकेटर है, बढ़िया जज. हालांकि कोशिश की थी खरबूजे को देख के तरबूजे ने रंग बदलने की, लेकिन सफल नहीं हुए वहां पर मोहित केनी. 47 लॉस ऑफ 8 विकेट. ओवर नंबर लास्ट यानी कि 5 ओवर. दोनों टीमों के कैप्टन आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है. देखना है यशपाल माली के पास 4 गेंदे हैं और 4 गेंदों का क्या असर करते हैं. तो गेंदबाज स्ट्राइक वरती खेळाडू यशपाल माली. नकार दिला. वैसे भी दिवाली चल रही है और दिवाली के दिन घी का लड्डू छोड़ दिया वहां पर यशपाल माली ने. बिल्कुल लूजनर थी और उसका फायदा नहीं उठा पाए थे. जितेंद्र भोईर ऑन अ स्ट्राइक. दुसऱ्या बाजूला यशपाल खेळतोय. भरपूर वेळ टिकून राहिला. मी म्हणेन त्याच्या बॅटमधून फक्त 3 षटकार आलेत. अपेक्षा भरपूर होती पण आतापर्यंत 3 षटकार दाखवल्यात आणि आताचा 53 धाबा
आणि असं वाटलंही नव्हतं की ज्या प्रकारे सुरुवातीला स्थिती होती, अतिशय नाजूक स्थिती, आणि अशा परिस्थितीमध्ये खेळ झाला. खास करून आपण बघतो यशपाल, इसलिए क्रिकेट को ग्लोरियस अनसर्टेनिटी गेम कहा गया है. कब बाजी पलट जाए कोई भी नहीं सोचता है. पुन्हा एकदा फटका चांगला, यावेळी एक्स्ट्रा कव्हर. आइए देखते हैं किस तरह से शॉट खेला, दूर से खेला था, अपने आप को बहुत ज्यादा एक लम्हे लगा मानो स्टीव स्मिथ शॉट को कह रहे हैं. मिस जज किया, गेंद ऊपर से चली गई, 4 रन. खराब क्षेत्ररक्षण. आताचा समोरचा फटका येतो लॉंग ऑफ रिसन मध्ये, एकदा मिळाली, पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते. एक एक चूक सर तुमची महागात पडेल, कारण क्रिकेटमध्ये एका धावेला भरपूर महत्व आहे. आणि यावेळेस देखील एक धाव होती तिथे कमेंटेटर जयदास जिन्हें रबाड़ा कहा जाता है. संतोष स्पोर्ट्स विरुद्ध श्री साई स्पोर्ट्सच्या 2 टीम मध्ये नक्कीच आपण टॉस करूया. दुसरी मॅच आजच्या दिवसातील एमपीएल. छापा असा कौल आहे आणि या दरम्यान काटा येतोय. टॉस मात्र नक्कीच रबाड यांनी जिंकलाय. टॉस मात्र जिंकला. दादा काय असेल डिसिजन? फिल्डिंग करणार आहात. काल देखील चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला भेटला आणि चांगला खेळ दीपूने देखील केला. तुम्हाला मॅन ऑफ द मॅच देखील त्याला भेटली, नक्कीच तुम्हाला दिली. कसं वाटलं काळ खेळून एमपीएल मध्ये आणि 25वा वर्ष आपल्याला पाहायला मिळतो, एक चांगली संकल्पना मानकुली गावाच्या माध्यमातून? खूप आकर्षण चांगलाच वाटला. टिप्पू असल्यामुळे मला पण खूप चांगला वाटला. कुठपर्यंत प्रयत्न असेल, कारण का 25वा वर्ष आणि ही स्पर्धा मात्र खूप महत्वाची आहे आणि जिंकण्याचे तर नक्कीच तुमचे स्वप्न असतील, तर काय प्रयत्न असेल खास करून एमपीएलच्या माध्यमातून? आता आम्हाला पटकेवारी फक्त 50च्या वरच आम्हाला करायला लागेल. नक्कीच 50 प्लस करण्याचा प्रयत्न असेल, तर शुभेच्छा तुम्हाला. टॉस मात्र या दरम्यान झाला आणि टॉस यावेळेस जिंकला संतोष स्पोर्ट्स या टीमनं आणि प्रथम क्षेत्रशिंदे करणार आहात. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे ऐकूया आमचे सहकारी समालोचक मित्र योगेश मडवी, सिद्दीकजी भावे सर आहेत आणि कालुराम सर देखील आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच राहुल. ड्रीम 11 सज्ज झाली सेकंड मॅच साठी. प्लेइंग 11 तर निश्चितच आपल्या एमपीएल साठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मेसेज येतात. शोलोमाता वर्ल्ड संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर रुपेश दादा पाटील यांनी देखील आपल्या एमपीएल 2020 चषकासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद दादा, आपण टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून या स्पर्धेशी जोडलात
आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया मैदानामध्ये सामना सुरू आहे. दुसऱ्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. आधी आपण ऐकलं सिद्धेश भावे सर, योगेश मडवी सर, आणि आता मात्र समालोचक कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत आमचे सहकारी समालोचक माणेरगावचे सुपुत्र साहिल केणी यांचे परममित्र राहुल भोईर सर. तर निश्चितच ग्रामपंचायत केवणी देवे भावना प्रवीण गोंडले तसेच त्यांचे श्री यजमान प्रवीणजी गोंडले हे देखील टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून आपल्या MPL 2020 चषकाचा घर बसल्या आनंद लुटत आहेत. त्यांनी देखील आपल्या MPL चषकासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद प्रवीणजी गोंडले, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आपल्याला दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. लक्कीबाई, बरेचसे मित्र परिवार फोनच्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून आपल्या MPL चषकाला शुभेच्छा देत आहेत. 60 धावांचं लक्ष्य. स्ट्राईकला सुनील, नॉन स्ट्राईक राहुल, तर गोलंदाज असेल विशाल. 60 धावा. पहिल्या 2 शतकांचा जर विचार केला असता 40 प्लसच्या तर 7 धावा आल्या होत्या. कुठेतरी अडचणीत वाटत होता 4 धाम 11. मात्र त्यानंतर मात्र यशपाल मालियाला दाद द्यावी लागेल. आपल्या संघाला संकटातून मात्र पूर्णपणे तारलेलं आहे आणि त्याला साथ दिली होती ती जितेन भोईर यांनी. गेम ऑन. पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होईल विशाल. फलंदाजी करेल सरपंच 11 संघाचा ऑनर सुनील माली. पहिला चेंडू पायावर आदळतो. अतिशय चांगली लाईन लेंथ. ऑरेंज कॅपचा मानकरी 40 प्लस सुनील माली. तर दुसऱ्या बाजूला रेगुलरचा विचार केला तर दीपक माने ऑरेंज कॅपचे मानकरी अजूनही आपल्याला काढायचे आहेत. कालच्या दिवसाचे कोण विजेते आहेत निश्चितच शिवम भोईर साहिल. अतिशय चांगली लाईन लेन पकडलेले विशाल यांनी. पहिली जी 2 चेंडू टाकले सुनील याला मात्र पूर्णपणे बांधून ठेवलेले. लेग बायच्या स्वरूपात का होईना संघाचा अकाउंट मात्र ओपन झालेले. सरपंच 11 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बिनबाद 1. इथे साहिल केनी आणि शिवम केनी यांच्यासाठी इथं बक्षीस लावण्यात आलेलं आहे. आपलं समोर राहुल भाई. फक्त शिवम आणि साहिल साठी सुवर्ण संधी. धन्यवाद. विशाल याचा चेंडू लाईन खराब आहे. पंच परेश महाजन सर आमच्याकडे बोलतात व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या झाली ती 2. दोन्ही धावा अवंतर आलेले आहेत. अजूनही बॅटने एकही धाव आलेली नाहीये. 60 धावांचं लक्ष्य. अतिशय चांगला चेंडू. याच्यात सुनील आणि राहुल मात्र कुठेतरी चाचपट फलंदाजी करताना अजूनही बॅटने एकही धाव आलेली नाहीये. विशालाचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचं शतक हातलतोय. धावा आहेत त्या एक लेग बायच्या स्वरूपात आणि एक व्हाईटच्या स्वरूपात अवंतर धावा आलेल्या आहेत. मात्र चेंडू केलेले आहेत मिड विकेटवर. चांगले क्षेत्ररक्षण आहे. एक पैकी मोहित, शिवम, साहिल, अक्षल असे 4 बंधू 4 धाम 11 संघामध्ये आहेत आणि त्यांचे खेळाडू देखील यावर्षी चांगले. यशपाल माली, विशाल, किशोर, बंडू. ते मात्र चेंडू
आज सिद्दीक भावे सर आम्हाला जोडलेले आहेत. खरोखरच मी सिद्दीक भावे सरांचं देखील आमच्या गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर काल ओंकारित शेट्टे होते, योगेश मडवी गेले 2 दिवस आहेत, राहुल भोईर देखील आज आम्हाला जोडलेले आहेत. अप्रतिम किरण किरण जयवंतदादा माली यांच्याकडून राहुल माली याच्यासाठी बक्षीस लावण्यात आलेलं आहे. चौकार षटकार जर आपण लगातार 3 चेंडूवर 3 चौकार षटकार पेश करता तर आपल्याला 1100 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. जयवंतदादा सोंग्या माली यांच्याकडून हे बक्षीस लावण्यात आलेलं आहे. फलंदाज आलेले आहे तो कालीराम माली आणि गोलंदाज असेल किशोर. पहिल्या शतकाचा खेळ पूर्ण झालेले 1-5 अशी स्थिती आहे. सरपंच 11 या संघाची. गुरुदत्त क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक वर्ग, प्रमुख अतिथी सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. किशोर रटनवरचा मारा, पहिला चेंडू, पहिला डीप मिड, नऊ, 10 आणि 11 नंबरवर जे खेळाडू असतील आपल्या प्ले 11 मध्ये जी लिस्ट दिलेली आहे ते खेळ तर निश्चितच जीत माली सर्व स्पर्धा ही कमिटीच्या नियमावलीनुसार खेळवण्यात येणार आहे. कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही संघाच्या संघ मालकाने अथवा कर्णधारांनी कुठलाही इथं गैरवर्तन अथवा नियमांची कठोर जे आपले नियमावली त्याचं पालन करणे गरजेचं आहे. ड्रीम 11 जे पुढचा आपण सामना पाहणार आहोत संतोष मूर्ती एक धाव पूर्ण करून दुसरी धाव ये चेंडू
7 धावा किशोर माली गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतो. 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना दुसरं शतकी मार्गस्थ आहे. धावसंख्या येते 7. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. पंच प्रल्हाद पाटील सरांचे इशारे लेग बाईज. धावा येत कसे येत सरपंच 11 संघासाठी एक एक धाव फार महत्वाची असणार आहे. 8 धावा दुसरं शतक मार्गस्थ आहे आणि मानकुली प्रीमियर लीगचा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यश फलंदाजीसाठी आलेलं आहे. यश नॉन स्ट्राईकला यश स्ट्राईकवर आहेत कालीराम माली. ते मात्र चेंडू वाईटच्या स्वरूपात हातलतोय किशोर. वेगवान चेंडू हातलण्याचा प्रयत्न होता मात्र लेन कुठेतरी चुकीची पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पंच प्रल्हाद पाटील सरांनी वाईट घोषित केलेले. अतिरिक्त धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 9. पुढे सरसावून चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळून काढलेले. चांगले क्षेत्ररक्षण होते आणि इथे मात्र डायरेक्ट हिट. तिसऱ्या धावेचा मोह आवडता आला नाही. तानाजी भाऊ 1 शॉट आहे म्हणजे फक्त आणि फक्त संकेत केनी एसके फलंदाजीसाठी आलेले. खरोखर 4 धाम 11 संघांनी असं कुठं वाटलं नव्हतं की ज्या 2 शतकं खेळून काढली होती. सिद्दीक भावेसर देखील बोलले होते की रनामध्ये आणि विकेटमध्ये जणू काही रेस लागली. मात्र तिथून जो संघाला सावरला यशपाल मालिनी आणि एक मजबूत स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवला होता. 59 धावसंख्येवर दुसऱ्या शतकाचा खेळ संपले आणि धावसंख्या आपण पाहतोय सरपंच 11 संघाच्या फलकावर 4 बाद 10 धावा. इथून पुढे जर सरपंच 11 संघाला आव्हान कठीण आहे मात्र अशक्य काही नाही क्रिकेटमध्ये मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणे उचित ठरणार नाही. कालच्या दिवसाचा विचार केला तर नांदेड स्पॉट या संघानं सलग 2 सामन्यावर 2 विजय संपादन केले आहेत. एक मजबूत स्थितीमध्ये सुपर 6 मध्ये जाण्याचा 10 धावा झाल्या आहेत. 60 धावांचं लक्ष 18 चेंडू 50 धावा अजूनही दूर आहे सरपंच 11. आज खरोखर समालोचक कक्षामध्ये आपल्या भिवंडी परिसरातील ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक बाबेसर तसेच मानेरगावचे सुपुत्र राहुल
स्ट्राईकला कालवान, नॉन स्ट्राईकला संकेत केनी. गोलंदाजीची धुरा यशपाल माळी. पहिल्या चेंडूला लेटकट खेळण्याचा हॅलो. प्रणय भोईर याच्यासाठी वासुदेवनी झेलसाठी 200 रुपये हे संधीचं सोनं करतो. हरीश पाटील आलेला. हरीश धावसंख्या 11, 5 बाद 11 धावा. ते मात्र चेंडूला अपेक्षित उचली प्राप्त करतो. चांगली लाईन आपण पाहतो. क्रॉस लाईन चेंडू चांगल्या प्रकारे खेळले. अतिशय चांगलं शांत क्रिकेट पाहायला मिळतं मैदानामध्ये. धावसंख्या फक्त आणि फक्त 12. तिसऱ्या शतकाचा खेळ मार्गस्थ आहे. 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग एका दुःखाने पूर्ण होणार नाहीये. जर इथून सामन्यावर पकड मजबूत करू षटकांनी धावसंख्या झाली. हरीश पाटील मात्र 6 धावांनी आपलं वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केलेलं आहे. अतिशय चांगला फटका आपण बघितला. डीप मिड विकेट क्षेत्रक्षा वरून चेंडूला फेकून दिला होता. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. 18 धावा. अजूनही दिल्ली खूप दूर आहे. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. सरपंच 11 संघाच्या फलंदाजांना. यशपाल शॉर्ट रन अपनी ओर द विकेट. आरएस साठी अप्रतिम डिलिव्हरी. गुड बॉल. अतिशय चांगली लाईन लेन फुल लेन डिलिव्हरी. निघून होतो विशाल माले खेळताना चेंडूला कवरांनी पॉइंटच्या दिशेला ढकलून दिले. 2 धावा. तिसरी धाव विकेट. निश्चितच मैदानामध्ये आगलं वेगळं लेझी क्रिकेट पाहायला मिळतं. कारण की कॅल्व्हन मालियाना धावबाच्या स्वरूपात स्वतः बाद होण्याचा प्रयत्न खेळाडूंचे देखील कौतुक करेन. चांगलं गेम प्लॅन आहे. धावसंख्या झाली 22 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा झाले आहेत. 60 धावांचं लक्ष्य.
अजूनही 12 चेंडूमध्ये विजयासाठी 38 धावा दूर आहे सरपंच 11. तरी 38 धावा वाचवून चारधाम 11 संघाच्या गोल पाहूया सामना. आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आपले मानकुले गावचे आणबान शान महामंडलेश्वर कोंडरामजी बाबा महाराज यांनी देखील आपली आज उपस्थिती आपल्याला दिलेली आहे. त्यांच्या समवेत लालचंद्र माली असतील, माझे संपूर्ण मित्र परिवार, सर्व खेळाडू, सर्वांचं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया वेळ कमी घ्या प्लीज. आज सर्व सामने वेळेनुसार आपल्याला संपवायचे आहेत. सामना सुरू होऊन आमचे स्पोर्ट्स स्कोर आम्हाला माहिती देतात की आतापर्यंत चेंडू जमा करा. इथे मात्र फलंदाज हिट विकेट आपली विकेट बहाल केलेली आहे आतिश माली याच्यासाठी. 11 चेंडू 38 धावा. निश्चितच सरपंच 11 संघासाठी एक आठवण करून देईन की कालच्या दिवसामध्ये जी फलंदाजी ती फलंदाजांनी खास करून ऋतिक माली यांनी ती फलंदाजी आता करत निश्चितच काल 12 चेंडूमध्ये 47 धावा. कशी गोलंदाजी करतो. पुढील चेंडू टाकण्यासाठी आपल्या साठी निश्चित चांगला चेंडू. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. मोहित केनी याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अतिशय चांगली लाईन लेंथ, कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये चांगली प्रगती केलेली आहे मोहित यांनी. एकविरा मानकुली संघाचा एक तारुण्य गोलंदाज ठरलेला आहे. ते मात्र बॅकवर्ड स्ट्रेटकडे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली. जितेन भोईर यांनी चेंडू विष्णूचे माली याच्या हातामध्ये फेकी करतो. एकापेक्षा जास्त काही नाही. एका धुक्याने 4 धाव 11 संघाला काही फरक पडणार नाहीये. धावसंख्या प्रस्तुती 23 वर. 23 धावा, 9 चेंडू 37 धावांचं लक्ष आहे. हरेश पाटील स्ट्राईक वर आहे. चांगला वेगवान चेंडू हातलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते. शेमरशे लगत 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केले आहेत. धावसंख्या प्रस्तुती 25 वर. 25 धावा या सामन्यासाठी पंच आपण पाहतोय प्रल्हाद पाटील सर, परेश महाजन सर, बाला सर देखील या स्पर्धेसाठी आम्हाला उपस्थित आहेत. समालोचकांचा जर विचार केला तर ओंकार शेट्टी होते, योगेश मडवी होते. आजच्या दिवसामध्ये आणखीन आपल्याला 2 उत्कृष्ट समालोचक लाभलेले आहेत. सिद्दीक बाबे सर, राहुल भोईर सर यांचं देखील मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मोहित अरेसाठी कार्पेटच्या सारीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. विशाल कडून थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र फलंदाज एका धावावर समाधानी आहेत. धावसंख्या झाली ती 26.
26 धावा. मोहित हा सांघिक चौथं शतक हातोलतोय आणि चौथ्या शतकातील शेवटचा चेंडू शेष असावा. अतिशय चांगली गोलंदाजी विशाल माली, किशोर माली, यशपाल माली, त्यानंतर मोहित केली याच्याकडून अप्रतिम गोलंदाजी. लेग बाईचा इशारा येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 27. धावा मोहित यांनी खर्च केलेले आहेत 5 धावा, 6 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांचं लक्ष्य. चेंडू 33 धावा. पुढील सामना श्री साई 11 आणि संतोष 11. नाणेफेक जिंकून प्रथम संतोष 11 संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघाने तयार. गोलंदाज प्रणय भूर पाहूया. अतिश माली समोर एक नौका रमेशदादा भोर यांचे प्रणय मार्गस्थ होतो. पहिला चेंडू घेऊ अतिसाठी लाईन चांगली. वेलकम संतोष राजाराम माली. मी गावातले सर्व ग्रामस्थ असतील आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये व्यासपीठ प्रणय 33 धावा झाले. 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च करतो. येणारे 3 चेंडू मात्र क्रिकेट मध्ये 3 चेंडू 70. अतिशय चांगली लाईन खरोखरच दोन्ही अतिशय चांगली लाईन अँड लेन. यॉर्कर लाईनची चेंडू हातोलतोय. नौका गोलंदाज आहे. येणाऱ्या कालामध्ये निश्चितच एक चांगला गोलंदाज ठरू शकेल. झेल देखील आला होता चांगल्यापैकी. असं वाटलं होतं की एका हातामध्ये सहज झेल घेऊ शकेल. अतिशय चांगली लाईन आणि या सामन्यावर विजय संपादन केले 4 धाम 11 संघ. अभिनंदन. तर हाडला सरपंच